जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ भिक्षेची प्राचीन परंपरा सांगतात. अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा. घरोघरी मागे भिक्षा महादेव श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींनी भिक्षेचं महात्म्य सांगताना श्री दत्तात्रय भगवान, गोरक्षनाथ, भगवान शंकर सुद्धा भिक्षा मागतात असा उल्लेख केला आहे. भारतामध्ये सुद्धा दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, श्री शंकराचार्यांची संन्यासी परंपरा, रामदासी संप्रदाय यांच्याबरोबरच चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्यामध्ये सुद्धा भिक्षेची परंपरा दिसून येते. त्याचबरोबर बौद्धांमध्ये सुद्धा निस्पृह साधक असतात, ते भिक्षा मागतात आणि यावरूनच त्यांना आपण भिक्खू असं म्हणतो. श्रीराम, श्रीकृष्ण, श्री गौतम बुद्ध या भारतात होऊन गेलेल्या महापुरुषांच्या चरित्रात सुद्धा भिक्षा परंपरेचे दर्शन आपल्याला दिसते. ते सुद्धा आपल्या प्राचीन भारतामध्ये सुद्धा गुरुकुलातील विद्यार्थी भिक्षा मागत असत. ज्ञानार्जन करणाऱ्या, तपस्वाध्याय करणाऱ्या साधकांना भिक्षा अर्पण करणे हे गृहस्थाश्रमांचं कर्तव्य आहे. अशी दृढ धारणा ही आपल्या भारतीय जनतेमध्ये, समाजामध्ये पूर्वीपासून होती. आजही बऱ्याच ठिकाणी ती अजून धारणा टिकून दिसते. आजही विविध संप्रदायातील मठ, गुरुकुले, सेवा उपक्रम भिक्षेच्या माध्यमातून चालतात. मात्र भिक्षा मागणे आणि स्वीकारणे या पद्धतीत थोडाफार फरक आहे बरं का. भिक्षा म्हणजे भीक नव्हे, तर ती दीक्षा आहे. संत परंपरेने स्वीकारलेली भिक्षा ही एक दीक्षा आहे आणि ते व्रत आहे. भिक्षा म्हणजे भीक नव्हे. देह, मन, बुद्धी आणि परिस्थितीने दुर्बल असणाऱ्या व्यक्तीने स्वार्थासाठी मागितलेली असते ती भीक. आणि देह, मन, बुद्धी समर्थ आणि आत्मविकास त्याच्यावर साधून परिस्थितीवर जय मिळवून क्षमता असणाऱ्या ज्ञानी आणि विरक्त, विद्वान आणि विनम्र अशा व्यक्तीने परार्थ आणि परमार्थ यासाठी म्हणजे समाजहित आणि आत्मोन्नतीसाठी मागितलेली असते ती भिक्षा होय. म्हणून समर्थ म्हणतात, ब्राह्मणाची मोक्ष दीक्षा मागतली पाहिजे भिक्षा. ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे. पुढचं निरूपण आपण उद्याच्या भागात बघूया. जय जय रघुवीर समर्थ.